आज आपण पुण्यामध्ये आहोत. अनेक पालख्या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि दुरून या ठिकाणी जे भक्त आहेत ते आलेले आहेत. असेच भक्त या हिंगोली परिसरामधून आलेले आहेत. जवळजवळ 500 किलोमीटरचा हा प्रवास करून आलेले आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी महिला आहेत, पुरुष आहेत. आपल्यासोबत काही या ठिकाणी वरिष्ठ पण आहेत. काय सांगाल काका, नेमकं कसं वाटते भक्तिमय म्हणजे आनंद वाटतो. या पालखी सोहळ्यामध्ये माऊलीच्या याच्यात खूप आनंद वाटतो. त्याच्यामुळं सगळे वारकरी एकदम प्रसन्नते राहते. पाणी पाऊसही सध्या चांगला आहे. सध्या पाऊस पाणी बी चांगला आहे. आणि माऊलीनं इंद्रायणीमध्ये जी घाण घालली ती माऊलीनं सगळी धुवून काढली, महापूर आणला. आणि परत स्वच्छ झाल्यानंतर माऊलीनं प्रस्थानसुद्धा व्यवस्थित केलं. प्रसाद सगळ्या वारकऱ्याला मिळाला आणि सगळी वारी एकदम व्यवस्थित चालली. आपल्यासोबत काही महिला आहेत. त्या ठिकाणी अभंग गवळणसुद्धा म्हणणार आहेत. जे LS मराठीच्या माध्यमातून आम्ही प्रेक्षकापर्यंत पोहोचणार आहेत. आपल्यासोबत मावशी आहेत. काय आपण गवळण म्हणणार आहोत? काय यापुढे म्हणा कोणते गवळण नातून म्हणजे असंच म्हणा ना. बरं होईल लागला तुझा रे छंद मला, कन्हैया लागला तुझा रे छंद मला. सांगना बोलना सांगना बोलना, कन्हैया लागला तुझा रे छंद मला, कन्हैया लागला तुझा रे छंद मला. यमुनेच्या तीरी येशील का, चोरून भेट मला देशील का. यमुनेच्या तीरी येशील का, चोरून भेट मला देशील का. सांगना बोलना सांगना बोलना, कन्हैया लागला तुझा रे छंद मला, कन्हैया लागला तुझा रे छंद मला. मथुरेच्या बाजारी येशील का, दही दूध चोरून खाशील का. मथुरेच्या बाजारी येशील का, चोरून दही दूध खाशील का. सांगना बोलना सांगना बोलना, कन्हैया लागला तुझा रे छंद मला, कन्हैया लागला तुझा रे छंद मला. एका जनार्दनी गवळण राधा, राधा लागली हरीच्या नादा. एका जनार्दनी गवळण राधा, राधा लागे हरीच्या नादा. सांगना बोलना सांगना बोलना, कन्हैया लागला तुझा रे छंद मला, कन्हैया लागला तुझा रे छंद मला, कन्हैया लागला तुझा रे छंद मला. इंगुरीला आलो. बर वारीचं दर्शन झालं. दर्शन झालं. बर किती किलोमीटर? 500 किलोमीटरवरून आलात. बर काय सांगाल तुम्ही? एखादा अभंग म्हणून दाखवा. अभंग म्हणा. ऐशी पंढरी पंढरी ऐशी पंढरी पंढरी, विठुरायाची नगरी विठुरायाची नगरी, विठुरायाची नगरी विठुरायाची नगरी. बहुते भिवरेचा वेडा मध्ये पंढरीचा ओढा, बहुते भिवरेचा वेडा मध्ये पंढरीचा वेडा. ऐशी पंढरी पंढरी विठुरायाची नगरी विठुरायाची नगरी विठुरायाची नगरी. दस्त फिरेच व कोणी, टाळ मृदंगाचा दोन, टाळ मृदंगाचा दोन्ही, टाळ मृदंगाचा दोन्ही. ऐशी पंढरी पंढरी विठुरायाची नगरी विठुरायाची नगरी विठुरायाची नगरी.
असे स्थळ नाही कोठे तुकोबाला विठ्ठल भेटे तुकोबाला विठ्ठल भेटे तुकोबाला विठ्ठल भेटे ऐशी पंढरी पंढरी विठुरायाची नगरी विठुरायाची नगरी विठुरायाची नगरी. कुठं आलात? आम्ही हिंगोली जिल्हा बरं. रांगणात. कधीपासून आलात? आम्ही 4 दिवस झाले. काय वाटते पालखीमध्ये येऊन माऊलीच्या? चांगलं वाटतं की माझं. बरं. काय तर पुढं कुठं जायचं आहे? पुढं आता पुढचा मुकाम पंढरपूर सासवडचा मुकाम उद्या. काय केलं माऊलीकडे मागणी काय केली परमेश्वराकडे? भजन मागणी काय देवाला आता सुख दे म्हणून दरवर्षी येऊ दे. काय सांगाल काका तुम्ही? काही नाही, अशीच वारी घडो दरवर्षी. समाधान वाटतं वारीमध्ये. बर. पैदल आलात तुम्ही? पैदल आलो. किती किलोमीटर आहे? माझं गाव इथून असेल 500 किलोमीटर. 500 किलोमीटर पैदल आला. भक्ती आवडते देवा हित तोर भक्ती आवडती देवा संकल्प ही माया संसाराची संकल्प ही माया संसाराची ठेविले आनंदे तैसेची राहावे ठेविले आनंदे तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान चित्ती असू द्यावे समाधान ठेविले आनंदे तैसेची राहावे देविले आनंदे. आपण दिवसभर असंच जे आहेत वारकरी यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि भक्तिमय वातावरण सध्या तरी या पुणे शहरामध्ये झालेलं आहे आणि LS मराठीच्या माध्यमातून आपण दिवसभर हेच दाखवतो. LS मराठीसाठी गणेश सवडतकर, पुणे.